ते झालेली अतिशय घटना दुर्दैवी आहे आणि त्याला आपल्याला बिलकुल शासन झालं पाहिजे. म्हणून मी निलमताईंना बोलून जाऊन या तिकडे स्वतः आमदार पण आहे. तर तुम्ही सांगा काय तुमच्या अपेक्षा आहेत त्या झालेल्या अतिशय म्हणजे हे काही माणुसकीला काळीमा फासणार असं काय? हा नाही, कठोर म्हणजे यांचा फाशीशिवाय दुसरी सजा नाही यांना. हे जिवंत राहण्याचा अधिकार यांना नाही. या अशा नराधमांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही, मी सांगतो. आणि जे आम्हाला करायला लागेल सरकार म्हणून आम्ही करू बिलकुल त्याच्यामध्ये. नाही तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, सरकार तुमच्या बरोबर आहे. आणि असे नराधम जे आहेत माणुसकीला काळीमा फासणारी कामं ही करतायत, यांना खरं म्हणजे जगायचा अधिकार नाही ना. त्यांचा फाशीशिवाय दुसरा, मृत्यूदंडाशिवाय दुसरा यांना नाहीये अशा लोकांना. हो आपण हो ना. हा हा हो हो ओके. पोलिसांनी देखील थोडस ते गस्त वाढवली पाहिजे, पेट्रोलिंग गस्त. पोलिसांनी देखील तिथे कोण डीवायएसपी आहेत का? हा हॅलो, तिथे थोडी अशा प्रकारची लोक जे आहेत त्यांना ते थोडस गस्तही वाढवा, पेट्रोलिंग वाढवा आणि थोडी लोकांच्या मनामध्ये जी दहशत आहे ती थोडी दूर झाली पाहिजे. एक पॅटर्न तयार करा ना तुमचा. हा हो नाही ते पुढे पण आपलं काम चालू आहे. ते एजीना वगैरे सांगून आपलं काम चालू आहे, तिकडे पण करू लोक. हो डीजी आहे आणि ऍडव्होकेट जनरल आहेत ना आपले, ऍडव्होकेट जनरल. हा त्यांच्या मार्फत आपलं ते पाठपुरावा सुरू आहे. हो नसाबूतच ते सांगतोय मी की ते जे आहे तिथं तर त्याला फाशी सजा सुनावली आहे मृत्यूदंडाची. तर आता ते पुढे कन्फर्म करून घेऊ आपण. हो 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 नाही, आभार नाही, आमची जबाबदारी आहे ती आणि आम्हाला ते कर्तव्य आहे आमचं की ते अशा नराधमांना वेळेत खेचलं पाहिजे. वेळेत त्यांचा हो 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 बिलकुल त्याच्यामध्ये आम्ही मागे आहोत. ऍडव्होकेट जनरल आणि त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे आणि ते लवकरात लवकर कसं ते हायकोर्ट मधून कन्फर्मेशन होईल ते करू. नाही ठीक आहे, मी माहिती घेतो त्याची आणि आपल्या डीजी साहेबांची पण बोलतो मी आणि तिकडे एसपी आणि त्या सगळ्यांना सूचना
द्यायला लावू आपण की इथं थोडं पेट्रोलिंग वाढवणं, गस्त वाढवणं आणि तुम्ही तिथे एक पिंपळवंडीच्या लोकांमध्ये जे काही भीती आहे निर्माण झाली आहे तर थोडस तिकडचे पोलिसांनी एक पॅटर्न तयार करायचं बाबा की लोकांच्या मनातली भीती गेली पाहिजे. हे गुंड, मवाली, हे दारुडे, हे असे नशीबखोर लोक जे आहेत यांचा थोडासा असा जो बंदोबस्त करून टाकला पाहिजे. त्यांना नीट वठणीवर आणलं पाहिजे. म्हणजे काय होईल, सर्वसामान्य माता भगिनी आपल्या त्यांना कुठलाही भीती राहणार नाही आणि त्यामुळे त्यासाठी आपण हे करू ना म्हणून पोलिसांना मी सांगितलं तर जे डीवायएसपी आहेत त्यांनी थोडं ताबडतोबीने हे करावं इमिजिएट. समजलं की नाही? हा एसपी नाही तिकडे आता डीवायएसपी आहेत ना. हा हो 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 फास्ट ट्रॅक वर घेऊ आणि त्याला सजा लावू. आणि मी गिल एसपींची पण बोलतो मी ते थोडं जे काही तिकडे असे उडाण टप्पू आहे त्यांना थोडस नीट हे करायला हवं. समजलं की नाही?